उमेदवाराच्या प्रचार सांगता सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवकांचे अध्यक्ष महबूब शेख, आमचा युवा नेतृत्व योगेंद्रदादा पवार, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष विजयरावजी बोलते, युवक अध्यक्ष प्रमोद सिंग गोतारणे, ज्येष्ठ नेते सतीश मामा कोमने, सुभाषअप्पा ढोले, राजेंद्र बापू जगताप, नगराध्यक्षाचे उमेदवार बळवंत बेलदार पाटील, सर्व आपल्या आशीर्वादाने आणि पाठबळावर उभे राहिलेले सर्व माझे उमेदवार, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचा असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर माझी पहिली सभा होते. उद्या निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, बरेच कॅमेरे लागलेले आहेत, मी काय बोलणार आहे. पहिल्या सभाला मी येत असताना सकाळी पुण्याला पिंपरी चिंचवडला उभे राहणाऱ्या सगळ्या उमेदवारांची या ठिकाणी चर्चा करत होतो. राज्याच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहे. कोण कोणावर आहे आता कळतच नाही. आज सांगता सभा करताना बारामतीची सभा योगेंद्र पवारने मला सांगितलं की आपल्याला यावं लागेल. आनंद एवढ्या गोष्टीचा आहे या भाजपच्या सरकारने सत्तेच्या माध्यमातून अनेक पक्ष फोडले, काही पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. सकाळी मला एका पत्रकारांनी विचारलं की भाजप अनेक लोकांना प्रवेश अजून सुद्धा घेत आहे, मग पक्ष शिल्लक राहतील का? मी सांगितलं, नेता गेला, प्रमुख कार्यकर्ते गेले तरी पक्ष आणि विचार संपत नसतो. आज बारामतीच्या या मैदानामध्ये हे उभे राहिलेले निष्ठावंत अशा प्रकारचे उमेदवार ही भविष्य काळातली पक्षाची ताकद आहे, म्हणून मी या सभेला इथं आलेलो आहे. मी मगाशी येताना विजय बोलते साहेबांना विचारत होतो, त्या विचार झाल्यावर भाषण काय करायचं, कोणाच्या विरुद्ध बोलायचं, आणि आपली लढाई कोणाबरोबर आहे? महायुती बरोबर आहे. मला कळलं की आपली लढाई महायुती बरोबर आहे म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये लढतोय, पण इथं महायुतीमध्येच आपापसात लढाई आहे. भाजप स्वतंत्र लढते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाकडे स्वतंत्र लढतोय, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय. योगेंद्र दादा, पक्ष संकटाच्या काळामध्ये उभं करणं फार सोपी गोष्ट नाही. खरं म्हणलं तर या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करेन. निकाल काही लागून द्यावं, जनतेने ठरवलं ना, तर इतिहास घडवण्याची ताकद या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असते. मी अनेक ठिकाणी बघतो, पक्षाला उमेदवार भेटेल का नाही अशा प्रकारचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. लोकच घाबरलेले आहेत. सामान्य कार्यकर्ता वर्षभर सर्वसामान्य जनतेची सेवा करत असतो, अनेक कष्ट करत असतो,
कधीतरी मला ग्रामपंचायतीचा सरपंच किंवा सदस्य होत आहे, कधीतरी मला महानगरपालिका नगरपंचायतीचा सदस्य होत आहे. म्हणून गरीबातला गरीब कार्यकर्ता सुद्धा रात्रंदिवस असलेल्या त्या वसाहतीमध्ये लोकांच्या हाकेला धावत असतो. पण सध्या ग्रामपंचायतीचा सदस्य होणारे, नगरपंचायत नगरपालिकेचा सदस्य होणं हे आमदार आणि खासदार एवढंच आव्हान झालेलं आहे. परवाच्या दिवशी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये पाहिलं आम्ही, मला कुठेही निवडणूक आयोग दिसला नाही, सेशन दिसला नाही. उमेदवाराला पकडून आणायचं आणि अधिकाऱ्याच्या समोर जबरदस्ती माघार घ्यायला लावायची, एवढी दादागिरी या राज्यामध्ये सुरू झाली. त्याला कमी पडतं का काय? सत्तेचा वापर केला जातो आणि लोकांना दमबाजी देऊन ज्या ठिकाणी उमेदवारी मागे घ्यायला लागते, हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. नोटाबंदी झाली म्हणून आपण सांगतो, पण निवडणुकीला इतक्या नोटा कुठं येतात हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम पाहायला मिळालं. की आम्ही बोलत नव्हतो, त्यांच्यात असलेल्या महायुतीतल्या असलेल्या पक्षाची मंडळी सरळ सरळ जे आम्ही टीव्हीवर बघत होतो, पैशाच्या नोटाच्या बंडलचे बंडल पाहायला मिळत होते. आणि मतदान केंद्राच्या वेळेला मतदान जेव्हा होत होतं त्यावेळेला खुलेआम मारामारी करण्याचा प्रकार या महाराष्ट्राने पाहिला. आम्ही अभिमानाने सांगतो, हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र इतर राज्याच्या पेक्षा एक वेगळं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्याची तुलना होऊ शकता अशा प्रकारची परिस्थिती कालच्या निवडणुकीत आम्ही पाहिली. कोण धाडस करणार आहे? मताचा भाव 10 आणि 15,000 खुलेआम बोलला जातो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मग त्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर माझे कार्यकर्ते उभे राहिले. मी मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी आभार मानण्यासाठी तुमच्या मागवला. देवेंद्रदादांना बोललो होतो, खरी सभा चौकात झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं की सांगता सभा आपली इथं होते. जनतेच्या समोर आपल्याला भूमिका मांडणं फार गरजेचं असतं. ही वात आता जर पेटली तर त्याची निश्चितपणाने ज्वाला होईल आणि हुकुमशाहीचा एक दिवस तरी अंत होईल. अशा प्रकारची क्रांती या स्थानिक असलेल्या स्वराज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून होते. आमची लढाई कोणाशी नाही, आमची लढाई लोकशाहीच्या विरोधात असलेल्या प्रवृत्तीची आहे. आम्ही ठरवलं असतं, मित्र पक्ष आणि बाकीच्या अपक्ष वगैरेंना घेऊन आम्ही 20-25 जागा उभ्या केल्या, नसत्या उभ्या केल्या. मागे निवडणूक झाली कारखान्याची. त्या निवडणुकीच्या वेळेला असं सांगण्यात आलं, त्या निवडणुकीच्या निकालापेक्षा त्यावेळेला ते पॅनल असेल किंवा आताच्या असलेल्या निवडणुकीला आम्ही उभे केलेलं पॅनल असेल, जो कार्यकर्ता निवडणुकीच्या साठी पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये ठामपणाने उभा राहतो, तो संघर्ष करतो आणि संघर्ष करून या असलेल्या भाजपच्या महायुतीच्या विरोधामध्ये ताकदीने गल्ली बोळामध्ये फिरून आम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो. ज्यावेळेला त्या कार्यकर्त्याची वेळ येते
त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी या निवडणुकीला आपण उमेदवार उभे केले, ही त्या कार्यकर्त्यांची ओळख आहे असं मी प्रामाणिकपणाने मानतो. आणि म्हणून ही लढाई आहे. आम्ही तर लढतो आहोत, परंतु महायुतीमध्ये सुद्धा आपापसामध्ये लढाई चालू आहे. या बारामतीची ओळख आदरणीय पवार साहेबांनी बारामती हे समीकरण आहे. अरे या बारामतीचा माझा जुना संबंध आहे. माझी बहीण माळेगावला आहे, त्यावेळेला मी सायकल यायचो. त्या काळातली बारामती आणि आत्ताची बारामती ही अशीच उभी राहिली नाही. ही बारामती पाहण्यासाठी जे राजकीय वजन लागतं ना, देशाचे पंतप्रधानांपासून अनेक दिग्गज मंत्री या बारामतीला येतात आणि अशी बारामती सारखी प्रगती आमच्याकडे झाली पाहिजे असा सुतोवाच करतात. ही शरद पवारची ताकद आहे. अनेक शहरामध्ये विद्यालय आहे, अनेक शहरात आहे. आमच्या सातारची सुद्धा मंडळी वैभवजी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून इथे येत असतात. महाराष्ट्रात लोक येतात. एक शिक्षण संस्था उभी राहिली, त्यातून बारामतीमध्ये अनेक लोकांना रोजगार आणि व्यवसाय सुद्धा उभा राहिला. एक MIDC उभी राहिली, मग त्या बारामतीला सोडून द्यावं. शरद पवार साहेबचा दूरदृष्टीपणा असावा लागतो की आत्ताच्या राजकारणाला काय करणार आहे. त्यावेळेला पवार साहेबांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकास झाला. कोणामुळे झाला? पवार साहेबांमुळे झाला. नवी मुंबईचा विकास झाला. कोणामुळे झाला? पवार साहेबांमुळे झाला. एक टाटाची कंपनी इथं आली आणि अख्खी पिंपरी चिंचवड उभी राहिली. एक नवी मुंबईला APMC उभी राहिली, अख्खी नवी मुंबई उभी राहिली. 1994-95च्या काळामध्ये पवार साहेब स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील जयंतीच्या निमित्ताने आले होते. संरक्षण मंत्री होते. सकाळी 8:30 वाजता माझ्याकडे आले होते. त्या मला विचारलं किती आहे जयंतीला, कोलते साहेब किती वेळ लागणार आहे? म्हणलं 10-10:30 सुरू होईल. म्हणाले मी जाऊन येतो. आता जे इंटरनॅशनल एअरपोर्ट उभं राहतं ना उरणला, त्या काळामध्ये पवार साहेबांनी ती जागा बघितली. हा गोष्टी असलेला नेता या बारामतीचा, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अख्ख्या राज्यामध्ये देशामध्ये कोण कोणाला घाबरत नाही. भाजप तर कोणालाच घाबरत नाही, पण एकाच व्यक्तीला घाबरतात, ते म्हणजे शरद पवार. बारामतीकरांना मी अभिमानाने सांगेन, कुठेतरी स्वतःचा स्वाभिमान असायला पाहिजे. बारामतीची ओळख अख्ख्या देशात राज्याला ज्यांनी करून दिली, बारामतीची प्रगती सगळ्यांनी केली. मी असं म्हणणार नाही की शरद पवार साहेबांनीच केली. सुप्रियाताई असेल, दादा असतील, नितेंद्रजी असेल, आमची सगळी मंडळी असतील, हे कार्यकर्ते माझे असतील, सगळ्यांनी केली. बारामतीची खऱ्या अर्थाने ओळख कोणाची असेल, त्या देशामध्ये आणि राज्यामध्ये असेल की राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातली आणि विकासाची ओळख होती, ती पवार साहेबांच्यामुळे होती. आणि म्हणून या नेत्याचा घेरण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. सातत्याने त्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. मला अभिमान आहे, बारामतीच्या जनतेने सातत्याने पवार साहेबांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये 50 वर्ष पूर्ण होऊन ज्यांनी सतत या ठिकाणी देशात आणि राज्यामध्ये नेतृत्व केलं, ते ओळख करून देण्याचं काम सुद्धा तुम्हीच केलं. आता खरा काळ संघर्षात आहे. ज्या नेत्याने आम्हाला ओळख करून दिली ना,
त्या नेत्याला ज्या पक्षाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या विरोधाची लढाई आहे. हे काय आघात आज नाही झाले हो. अगदी सुप्रियाताई सुळे उभे राहण्यापासून सगळीकडे सातत्याने हे आघात करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अभिमान आहे. आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते. आपल्याला आमची ओळख ही आहे ना, ही आमची ओळख आमची नाही आहे. आमच्या पाठीमागे जी व्यक्ती आहे ना त्याच्यामुळे आमची ओळख आहे, याचा निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे. आणि हे उद्या हीच ओळख तुमची राहणार आहे. तर मला खात्री आहे जनता बोलत नसते, पण ते ज्यावेळेला ठरवते तेव्हा ते इतिहास करत असते. ही लढाई विकासाची आहेच, पण ही लढाई तत्वाची पण आहे. ज्या नेत्याने या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव सांभाळला, ज्या नेत्यांनी चव्हाण साहेबांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र सांभाळला, त्या राज्यामध्ये आज समाजामध्ये दरीचं चित्र निर्माण केलं जातं. त्या राज्यामध्ये असलेल्या समाजासाठी एक वेगळ्या प्रकारचं दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे कशासाठी केलं जातं तर फक्त आणि फक्त सत्तेची समीकरणं आपल्या पाठीमागं उभी राहिली पाहिजे म्हणून केलं जातं. अनेक ठिकाणी महायुती आहे, पण जाणीवपूर्वक एकाच पक्षाला बाजूला का ठेवलं जातं याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. भाजप नेहमी सत्तेमध्ये वापर करून घेतो आणि वापर झाल्यानंतर सोडून देतो, हा भाजपचा इतिहास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे, ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात कारभार चाललेला आहे तो भयानक आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, अडचणी असलेल्या संदर्भामध्ये मगाशी त्याचा उल्लेख आमच्या वंचितच्या उमेदवारांनी केला. निकाळजेने काही निर्णय घेतात. त्यांनी सांगितलं निवडणुकीला उभं राहायचंय म्हणून त्यांनी एक मुलगाच लपवला. या महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीला एका आमदाराने, उमेदवाराने 3 अपत्य होते म्हणून त्यांनी आपल्या बायकोचा घटस्फोट केला. आणि न्याय कोणाकडे मागायचा? न्याय त्याच्याकडे मागायचा. मी बघितलं निकायने तुम्हाला इथं उमेदवार नसतं तेवढं तुम्ही भाषण ठोकलं असताना, आणि एवढा भाषण चांगला करणारा निकायने या बारामतीला काढला असताना तो आमचा युवा हेलिकॉप्टर घेऊन उभा आहे. आमच्या सगळ्या सामान्य जनतेमधल्या महिला आमच्या आणि सगळे उमेदवार उभे आहेत. पैसा नाही, पण पवार साहेबांचा विचार ही त्यांची शक्ती आहे. मी पुण्याला होतो, 165 जागा लढतोय. 165 पैकी जागेमध्ये आपल्याकडे 277 उमेदवारांनी मागणी केली. कोण म्हणतो पक्ष संपला? 165 जागेसाठी एकट्या राष्ट्रवादी महायुती महाविकास आघाडी मी म्हणत नाही, 277 लोकांनी शरद पवारांच्या पक्षाकडे मागणी केली. मी त्यांची मुलाखत घेत होतो. मी मुंबई मध्ये सुद्धा मुलाखती घेतल्या. मी उद्या जाऊन त्या ठिकाणी पनवेल आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा मुलाखती घेतोय. मी पाहिलं कोण मागणी करत होता, तर गरीब कार्यकर्ता मागणी करत होता. तो एवढंच सांगत होता की आम्ही निष्ठेने काम करतोय, इतके वर्ष निष्ठेने काम करतोय, आम्हाला संधी आहे, तुम्ही आम्हाला संधी द्या. आणि ती संधी मागण्याचा प्रयत्न जेवढा कार्यकर्ता करतोय
तो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला होता. मला वाटतं कधीतरी या महाराष्ट्रामध्ये आता तो पैशाचा खेळ आणि सत्तेचा खेळ थांबला पाहिजे. पक्ष फोडायचे, सत्ता मिळवायची, पैसा घ्यायचा, वाटायचा, सत्ता मिळवायची, सत्तेची असली ताकद वापरायची, सत्ता मिळवायची. सामान्य माणूस कुठून उभं राहणार? ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी काय करायचं? ज्याच्याकडे सत्ता नाही त्यांनी काय करायचं? ज्याच्याकडे अधिकार नाही त्यांनी काय करायचं? अरे देशामध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती अशी झाली की सत्तेतल्या असलेल्या लोकांना देश सोडून करून जावं लागलं. आज या क्रांतीचा पाया या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून उभा करण्याची लोकशाहीची संधी आपल्याला आलेली आहे. आपण दाखवून देऊ. राज्यातले मंत्री खुलेआम या ठिकाणी सांगताय दरवाजे उघडे ठेवा, लक्ष्मीचं दर्शन होणार आहे. मग त्याचा उल्लेख महबूब जेव्हानी केला. माझ्या लोकांना आणि माझ्या भगिनींना मी सांगेन, काय कोणाला द्यायचं ते घ्या. काय काय संकल्पना काढतात. एकाने मिक्सरमध्ये, कुकरमध्ये वाटप तर केलं पण त्याच्या आतमध्ये नोटा ठेवल्या. एकाने अशी कल्पना दाखवली. मी बघतो येताना निवडणूक लागली की चेकपोस्ट असतो. आता मी बघितलं पण त्या चेकपोस्टमध्ये कोणच नव्हता. म्हणलं ऑनलाईन तुमचे नंबर द्या. ऑनलाईन नंबर घेतले आणि डायरेक्ट अकाउंट पे केला. का? तो नोटा पकडू नये म्हणून आता अकाउंट पे करतात. निवडणूक आहे काय करतो मला कळत नाही. आमचं मत एका दिवसासाठी खरेदी करून सत्तेमध्ये बसून पैसा कमवण्याची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलेली आहे. आणि काही सर्वसामान्य जनतेचं काय पडलेलं नाही. विरोधात बोलला तर आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा मारण होते. बीडमध्ये आमच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाला. त्याच्यानंतर सोलापूरला झाला, माळेगावला सुद्धा झाला. का तो उभं राहू नये मला कळत नाही. मी पत्रकारांना विचारतो, कुठं निपक्षपणाच्या निवडणूक आहे तो? कुठे निवडणूक आहे? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लढायचंच नाही. हे समोर बसलेल्या लोकांना सांगेल, तुम्ही ही संख्या कमी आहे म्हणून जाऊ नका. लोकांनी ठरवलं ना तर इतिहास घडतो. मी एका ठिकाणी उमेदवार उभा केलाय, मॅकॅनिकल आहे. मॅकॅनिक गॅरेजमध्ये काम करतो. आई भांडी घासते. उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार केला. आणि ती काही नाही, त्याच्याकडे काही नव्हतं. पहिला असाच गमछा घेतला आणि घरामध्ये 2-3 लोक घेऊन असं जायचं आणि हे गमछ्यामधलं चिन्ह दाखवायचं. हे असं चिन्ह दाखवत होता. हळूहळू लोक गोळा होत गेले आणि मोठमोठे असलेले वकील, डॉक्टर सुद्धा त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांनी असं ठरवलं, काही का होईना एका सामान्य कार्यकर्त्याला निवडून देतो हा इतिहास आपल्या वार्डातून करून दाखवायचा. तुम्हाला फार जबाबदारीने सांगतो, 21 तारखेच्या मतमोजणीमध्ये कदाचित हा उमेदवार गॅरेजमध्ये काम करणारा जनता निवडून देतं हे महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी लोकांनी मतदान केलेलं आहे. मग अशी मला ताईंनी आणून दाखवलं. प्रचार करतो असतो, प्रचार होत असतो, प्रत्येक जण प्रचार करत असतो, गाड्या फिरत असतात. मग एका प्रचारात बघितली माणसं कमी गाड्या जास्त होत्या.
प्रचाराच्या. भाजपची एक प्रचार फेरी गेली, 30 माणसं फक्त पण नव्हती, 15-20 लोक होती आणि गाड्यामध्ये प्रचाराच्या मागे 10 होत्या. कारण यांची एक स्ट्रॅटेजी आहे, लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात हॅमरिंग करायचं. आमच्या कार्यकर्त्यांनी बिचारे एवढी मोठी नाहीत त्यामुळे एक रिक्षा घेतली आणि प्रचाराला सुरुवात केली. त्या रिक्षा प्रचार करत होते. कदाचित त्या रिक्षामधला प्रचार इतका भावला असेल लोकांना की त्या रिक्षावर दगडफेक केली. मी अध्यक्ष आहे म्हणून मी बोलतो, आम्ही पण तसंच करू शकतो. फक्त सत्तेची मस्ती काही लोकांना आहे ना. पोलिसांनी सुद्धा आम्हाला मोकळी द्यावी, दशात उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये. एवढं तुम्हाला इशारा त्या लोकांना देऊ इच्छितो. आम्ही केलं की गुन्हा आणि बाकीच्यांनी केलं की लगेच त्याला माफी केली जाते. फार फार हुकुमशाही चालत नाही. मी जाताना सांगेन तुम्हाला, एक रात्र तुमच्याकडे, एक रात्र, या रात्रीमध्ये जेवढी मतं तुम्हाला फिरवता येईल तेवढी फिरवा आणि दाखवून द्या. सर्वसामान्य कार्यकर्ता, आणि कार्यकर्ता उभा राहिल्याशिवाय पार्टी उभी राहत नाही. तुम्हाला उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही पक्षाशी प्रामाणिकपणाने कार्यकर्ते म्हणून काम कराल, तिथे पार्टी उभी राहते. आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलेलो आहे, ज्या बारामतीची ओळख एका विकासाचा युग म्हणून, एक विकासाचं शहर म्हणून घेतलं जातं, ज्या बारामतीवर सातत्याने तुम्ही पाणी पळवलं म्हणून आरोप शरद पवारांवर झाला, त्या बारामतीचा स्वाभिमान म्हणून शरद पवार आहे. ही निवडणूक फक्त उमेदवाराकडे न बघता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या नेतृत्वासाठी करायची म्हणून ही निवडणूक करण्याचा इच्छा आपण सर्वांनी करावी आणि दाखवून द्या की आजही या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शरद पवारचं वलय कायम आणि प्रामाणिक जनता आणि सामान्य जनता त्यांच्या पाठीमागे आहे. छावामधला डायलॉग आहे, जंजीर में जंगा हुआ आज भी निजाम मेरा राजा सबसे भारी है. कोणाला हत्ती आणून दे, कोणाला घोडे आणून द्या, कोणाला किती हत्यार असू द्या, पण जनतेच्या मताचा हत्यार जेव्हा बाहेर येईल ना, तर शरद पवार काय फक्त महाराष्ट्राला परत एकदा देशाला दाखवण्याची संधी आहे. आणि मला वाटतं तोच विश्वास घेऊन आपण सगळे काम कराल. विकास होतो, विकास होत असतो. दूरदृष्टीचं नेतृत्व लागतं आणि दूरदृष्टीचं नेतृत्व देणारं एकच नाव सध्या आहे, ज्याचा आजही करार आहे, जो देशाचे पंतप्रधान सुद्धा आमच्या महबूबा बोलल्याप्रमाणे मैं उनके उंगली को पकड़ के राजनीति में आया है. हीच बारामतीची ओळख आहे. ही ओळख परत एकदा मोठ्या प्रमाणात जिवंत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत, या महाराष्ट्राच्या निवडणुकीला समोर जात असताना परत एकदा इतिहास करून दाखवू. एक दिवस या मतदानाचा बाकी असताना, उद्या ज्यावेळेला मतदान होईल, मतदानाचं काउंटिंग ज्यावेळेला होईल, त्यावेळेला आमचे उमेदवार उभे राहिलेले सर्वच्या सर्व निवडून येतील. हा इतिहास करण्याच्या संदर्भातला शपथ घेऊन आपण सगळेजण काम करा. एवढंच संकल्प घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. या वरच करू, वरच जागेवर. हां.